नमस्कार. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो बऱ्यापैकी मोटिवेशनल असणार आहे. ज्यांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत, बरेच निगेटिव्हिटी खूप डोक्यात चालू असते, खूप विचार चालू असतात, मार्ग सापडत नाही आहे किंवा अडलेली कामं होत नाहीयेत, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर मी जेव्हा व्हिडिओज टाकते किंवा रील्स बनवते तेव्हा मला बरेच मेसेजेस किंवा बरेच DMs, मोस्टली इन्स्टावर बरेच मेसेजेस आलेले आहेत की ताई खूप आयुष्यात प्रॉब्लेम आहे, खूप निगेटिव्हिटी डोक्यात आहे, खूप निगेटिव्ह विचार येतात किंवा ही कामं होत नाहीये, ती कामं होत नाहीये, तर प्लीज काहीतरी स्वामी सेवा सांगा. सो बेसिकली मला हा प्रश्न आहे की स्वामी सेवा सांगा हा प्रश्नच तुम्हाला का आला पाहिजे, राईट? जर आपण स्वामी वर्गात आहोत तर आपलं हे कर्तव्य आहे की आपल्याकडनं स्वामी सेवा ही रोज झाली पाहिजे. भले तुम्ही 2 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, 24 तासापैकी 2 मिनिटं तुम्ही जर देऊ नाही शकत तर काय फायदा? तुम्हाला स्वामी सेवा मागायचीच गरज नाहीये. आपलं कर्तव्य आहे, आपण स्वामी मार्गात आहोत, रोज 2 मिनिटं आपल्याला स्वामींना द्यावीच लागतात, द्यायचंच आहे, देणं गरजेचंच आहे. सो बेसिकली मला म्हणण्याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुमच्या 24 तासापैकी 2 मिनिटं, 5 मिनिटं, अरे असे बरेच स्वामी सेवेकरी आहेत जे 2-2, 3-3 तास स्वामी सेवा करतात आणि ते आनंदाने करतात. सो आपण 2 मिनिटं का नाही देऊ शकत? का आपल्याला सेवा मागावी लागते? आपल्याला सगळं माहिती आहे आणि प्रॉब्लेम आल्यावरच आपण स्वामींकडे का जायचं? आपण रोज रोज आपल्याला खूप भाग्य लाभलंय की आपण स्वामी सेवेत आहोत. त्यामुळे एक दिवस असं आपण नाही काय केलं ना, तसं वाटतं की तो दिवस आयुष्यातला वाया गेलाय. त्यामुळे रोज तुम्ही स्वामी सेवा करा. स्वामी सेवामध्ये काय, तुम्ही फक्त नामस्मरण जरी स्वामींचं केलं ना तरी खूप आहे. आणि प्रॉब्लेम्स का आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, आपली कामं होत नाहीयेत, का खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे, का निगेटिव्हिटी डोक्यात आहे, तर याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपले कर्म. येस, आपले कर्म जे आपण मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात किंवा ह्या जन्मात जे काही आपण वाईट कर्म केलेत ना, त्याचा त्रास आपल्याला जो होतोय ते म्हणजे हा सगळा त्रास. आपली कामं न होणं किंवा निगेटिव्हिटी डोक्यात असणं किंवा मार्ग न सुचणं, फायनान्शियल प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम, हे सगळे जे त्रास आपल्याला होत आहेत ना ते आपल्या स्वतःच्या कर्मामुळे होत आहेत. सो मग हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बाहेर पडायच्या असेल ना, तर तुम्ही बऱ्याच रील्स बघता, बऱ्याच शॉर्ट्स बघता, व्हिडिओज बघता. त्याच्यात काय सांगितलं जातं? तुम्ही ह्या गोष्टी करा, इथे ही वस्तू ठेवा किंवा हातावर हा नंबर लिहा किंवा असं करा, तसं करा, जेणेकरून असं होईल. ह्या गोष्टी होतात, पण त्या गोष्टी होण्यासाठी एक जी साथ लागते ती म्हणजे आपल्या कर्माची. हे कोणी सांगतं का तुम्हाला? तुम्हाला रील्स तुम्हाला गोष्टी सांगतील की हा ही गोष्ट करा, ती गोष्ट करा, तुमचे मार्ग सुटतील. अहो, पण ती गोष्ट करण्यासाठी जर तुमचे कर्म जर वाईट असेल तर ती गोष्ट करून काहीच फायदा नाहीये. त्याला खूप वर्ष लागतील ती गोष्ट साध्य व्हायला. जर एक गोष्ट जी आपल्या हातात आहे ती आपण का नीट नाही ठेवावी? ते म्हणजे कर्म. सो बेसिकली कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीवर आपण जे वागणूक करतो, वाईट विचार म्हणा किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतनं बघा, दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्यांना दुःख देणं, त्याच्याबद्दल वाईट विचार करणं, हे झाले आपले कर्म. कारण का जे आपण वागतो तेच आपल्याला परत मिळतं, राईट? हा जीवनाचा चक्र आहे. तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा बेस जो आहे तो म्हणजे तुमचं कर्म. जर तुमचे कर्म नीट नसेल, तुम्हाला कोणत्याही गोष्ट साध्य होणार नाही. तुम्ही कितीही 4-5 गोष्टी आजूबाजूच्या करा, काहीही फायदा नाही आणि हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला. सो मेन आहे तुमचं कर्म. समोरचा माणूस तुमच्याबद्दल वाईट चिंतोय, तो त्यांच्या कर्माचा फळ आहे, त्याला तो भोगावा लागणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचं कर्म वाया नका घालू. मेन जो बेस आहे आपला पाया, तो म्हणजे आपला कर्म आहे. कर्म करत राहा, कधी ना कधी फळ नक्की मिळणार. भले त्याला महिना जाओ, वर्ष जाओ, पण एक दिवस नक्की येणार जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले दिवस मिळतील. चांगले कर्म केले, चांगले दिवस ही सुद्धा बघायला मिळते. असे काहीतरी आपल्याला नाही माहित आपल्या मागच्या जन्मात आपण काय केलंय, पण जर आपल्याला पुढचे जन्म चांगले हवे असतील, आपल्याला चांगल्या सुखसोयी, चांगले दिवस बघायचे असतील, तर आपल्याला आजचा जो प्रेझेंट आहे तो चांगला करायला हवा. सो तुमचे कर्म चांगले करत राहा.
फ्युचर पास्टमध्ये जे झालं ते झालं, राईट. आपल्याला नाही माहीत, आपण बऱ्याच गोष्टी असं नकळत सुद्धा काही चुका होऊन जातात आपल्याकडनं, जेणेकरून समोरच्याला त्रास होतो. पण मी हे नाही म्हणत आहे की समोरचा जर आपल्याला शिवी देतोय तर आपण शांत बसायचं, आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं, पण त्याला हर्ट होता कामा नये, त्याचं मन दुखावलं जाऊ नये. भले तो तुमचा कितीही दुश्मन असो, तुम्ही उत्तर द्या, पण त्याच्या बाबतीत कोणतं वाईट विचार करू नका. हे मी माझ्या स्वतःचे एक्सपिरियन्स जे आहे तुमच्यासोबत शेअर करते, कारण का लिटरली मी अनुभवले की कर्म खूप मॅटर करतं आपल्या आयुष्यात. जर तुमचे कर्म चांगले असेल तर मग तुम्ही आजूबाजूच्या 4-5 गोष्टी त्याच्यात मिक्स करा, तुम्हाला रिझल्ट दुप्पट पटीने लवकर मिळेल. या बाबतीत जर मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आपण ऑफिसला जातो, राईट. ऑफिसला जातो, महिनाभर काम करतो, लेटपर्यंत टार्गेट असेल किंवा जास्त काम असेल, आपण लेटपर्यंत थांबतो आणि करतो. का? कारण का त्या महिन्यानंतर आपल्याला एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला अकाउंटमध्ये सॅलरी क्रेडिट होते, आणि सॅलरी जेव्हा येते तेव्हा आपल्याला काही गोष्टी आपल्या सुटतात, आपल्या गरजा काही पूर्ण होतात, बरोबर. आणि अजून एक्स्ट्रा असं सांगायचं गेलं की आपण वर्षभर घासतो, खूप काम करतो. का? कारण का वर्षभर नंतर आपल्याला जी इन्क्रीमेंट हवी असते, जी आपण एक्सपेक्ट करतो की मी आता एवढं काम केलं ना, तर मी एक्सपेक्ट करतो की माझी एवढी इन्क्रीमेंट तर नक्कीच झाली पाहिजे. सो हेच कर्म आहे. तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा. कधी ना कधी वर्षभरानंतर तो एक दिवस येणार जेव्हा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल, तुम्हाला पाहिजे तसं आयुष्य तुम्ही जगू शकाल. आपली बरीच स्वप्न असतात आपल्याला. तुम्ही स्टुडंट्स म्हणा किंवा हाऊसवाईफ म्हणा किंवा जे ऑफिसला जातात एम्प्लॉईज म्हणा, आपली बरीच स्वप्न असतात आपल्याला घेऊन, आपल्या फॅमिलीला घेऊन. आपल्या कर्मासोबत आपल्याला फॅमिलीचे कर्मसुद्धा जोडलेले असतात. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. तुम्ही स्वामी सेवेत आहात. मी हे नाही म्हणत आहे की स्वामी सेवा किंवा अजून कोणत्या देवाची सेवा करू नका. तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांची सेवा करा. हल्ली दिवसातनं मला माहिती आहे कॉम्पिटिशन्स खूप आहेत आपल्या आताच्या कलियुगात. खूप कॉम्पिटिशन आहेत, प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन्स आहेत. एक्झाम्समध्ये म्हणा किंवा ऑफिशियल वर्कमध्ये म्हणा. तुम्हाला इन्क्रीमेंट हवी आहे, तुम्हाला पोस्ट वाढवायची आहे, प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन आहे. स्ट्रेस लेवल वाढतो, राईट. स्ट्रेस लेवल वाढतो, मेंटल हेल्थ खराब होते, मानसिक त्रास होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्या गोष्टी जर तुम्हाला कमी करायच्या असेल तर मेन बेसिकपासून म्हणजे पायापासून सुरुवात करते म्हणजे तुमचे कर्म. त्याच्यानंतर येतं तुमचं मेडिटेशन असणं, साधना असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेल. तुम्ही मला जर कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी नक्की मेडिटेशन काय असतं त्याचं, आणि हे तुम्ही कितीही व्हिडिओ बघा, मेडिटेशनबद्दल खूप कमी असे व्हिडिओज आहेत जे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की मेडिटेशनचे फायदे काय आहेत, साधना केल्याचे फायदे काय आहेत. सो हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण आता आपला मेन इश्यू आहे ते म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा मानसिक प्रॉब्लेम. ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं ते म्हणजे कर्म चांगले ठेवा. स्वामी सेवा दररोज केली पाहिजे. स्वामी सेवा दररोज झाली पाहिजे. तुम्ही 2 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या, तुमच्यावर आहे. तुम्ही कधी करता त्याच्यावर आहे. मनातनं इच्छा असली पाहिजे. जर तुम्ही 2 मिनिटं जरी दिले ना, भले त्याला वेळ लागेल तुमचे जे चांगले दिवस यायला, पण ॲटलिस्ट जे तुमचे वाईट कर्म आहेत ते कुठेतरी कमी होतील. कारण का जेव्हा स्वामींची साथ असते ना आपल्यासोबत, तेव्हा जे दुःख येतं ना ते बऱ्यापैकी कमी होतं. आणि हे माझे स्वतःचे एक्सपिरियन्स आहे जे मी तुम्हाला सांगते. सो मेन टॉपिक म्हणजे मेन मुद्दा आहे ते म्हणजे कर्म. मग तुम्ही बाकी गोष्टी, मग तुम्ही जगाकडे कुठेही जा, ॲस्ट्रॉलॉजरकडे जा किंवा कुठेही जा, त्या गोष्टी दुप्पट पटीने तुम्हाला त्याचा फळ लवकर मिळतं. सो हे आहे माझं आजचं. सो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक करा, जेणेकरून मला वाटेल की हां बाबा मी जे काही तुम्हाला आज माहिती दिली, जे काही मोटिवेशनल तुम्हाला थॉट्स दिले ते तुम्हाला आवडले आहेत. मला अजून प्रेरणा मिळेल की तुमच्याकडे छान छान मोटिवेशनल गोष्टी अजून आणण्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की मेडिटेशनवर असेल. पण ह्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर सुद्धा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला मार्गदर्शन करायचं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.